हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक साऊथ इंडियन नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत। आता फक्त नावापुरतं ते साऊथ इंडियन राहिलेले। साऊथ इंडियनचे जे काही नाश्त्याचे प्रकार आहेत ते ऑल ओव्हर सगळीकडे केले जातात, आवडीने खाल्ले जातात आणि भागाभागानुसार त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन पण केलं जातं। तर तशाच पद्धतीचा आज एक नाश्त्याचा प्रकार आपण पाहणार आहोत। आता म्हटलं कुठला प्रकार तुम्हाला दाखवावा, खूप सगळी व्हरायटी आहे त्याच्यामध्ये, पण म्हटलं की विदाऊट एनी झंझट, झटपट असा होणारा, फर्मेंटेशनची आवश्यकता नसणारा असा नाश्त्याचा प्रकार शेअर करावा आणि कोणीही केला तरी अगदी पहिल्या प्रयत्नामध्ये सगळ्यांचा यशस्वी व्हावा अशा पद्धतीचा पदार्थ मी निवडलेला आहे। तो म्हणजे मेदू वडा किंवा त्याला उडीद वडे असं सुद्धा म्हटलं जातं। उडदाचे वडे करत असताना एकच प्रॉब्लेम होतो सगळ्यांच्या बाबतीत, तो म्हणजे त्यांना भीती वाटते तो वडा तळण्याची। कारण की बऱ्याचशा वेळेस अशा घटना घडलेल्या आहेत की तेलामध्ये उडीद वडा गेल्यानंतर तो फुटला की मग ते तेल उडतं, तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला ते रिस्की वाटतं। मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच क्लिअर करणार आहे की तुमचा मेदू वडा फुटू नये तेलामध्ये गेल्यानंतर, त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय करणं गरजेचं आहे। मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी खूप जास्त आपल्याला पूर्व तयारी वगैरे काही करावी लागत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला फक्त उडदाची डाळ भिजत ठेवावी लागते। तर इथं मी रात्रभर ही डाळ भिजत ठेवलेली आहे। अर्धा किलो उडदाची डाळ आपण घेतलेली आहे आणि मी त्या अगोदर 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली होती। पण उडदाच्या डाळीमध्ये हा जो पांढरा भाग किंवा थोडीशी पावडर असते, तर त्याच्यामुळे हे पाणी परत थोडंसं पांढरं झालेलं आहे। आता आपण परत एकदा हे स्वच्छ असं धुवून घ्यायचंय। मला हे वडे सकाळी नाश्त्यासाठी करायचे होते, तर त्याच्यामुळे मी ही डाळ संध्याकाळी भिजत ठेवली। आता जर तुम्हाला म्हणजे दुपारी किंवा संध्याकाळी हे वडे करायचे असतील तर साधारण 5 ते 6 तास ही डाळ भिजणं आवश्यक आहे। मग त्या हिशोबानं तुम्ही ही डाळ भिजू घाला। उडदाची डाळ आपण 2 ते 3 वेळा स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। आता आपल्याला ही वाटून घ्यायची। वाटून घेत असताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं आहे। जसं की ज्यावेळेस आपण ही उडदाची डाळ मिक्सरमध्ये फिरवत असतो किंवा वाटून घेत असतो, त्यावेळेस आपल्याला एकदम छान आणि बारीक अशा पद्धतीने ती वाटून घ्यायची असते आणि ती वाटत असताना सुद्धा आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। जर तुम्ही जास्त पाणी वापरलं तर डाळ तर पटकन बारीक होईल, पण ज्यावेळेस आपण त्याचे वडे सोडू त्यावेळेस ते व्यवस्थित असे सोडले जाणार नाही। मग वड्याचा आकार न देता तुम्हाला त्याला भजीचा आकार द्यावा लागेल। तर त्याच्यामुळे आपल्याला प्रॉपर असा उडीद वडा, मेदू वडा हवा असेल तर कमीत कमी पाण्याचा वापर करून छान आणि बारीक अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची। तर इथं आपण सगळी डाळ वाटून घेतलेली आहे। अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि छान घट्टसर अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची। आपल्याला या वड्यांमध्ये सोड्याचा वापर करायचा नाहीये। सोडा न वापरता छान मस्त मऊसूद फ्लफी अशा पद्धतीचे आपल्याला हे वडे करायचे। तर त्याच्यासाठी डाळ सगळी बारीक करून झाल्यानंतर आपल्याला एक स्टेप फॉलो करायची, ती म्हणजे इथं मी वाटीमध्ये पाणी घेतलेले आणि आपला जो हात आहे तो असा ओला करून घ्यायचा आहे आणि छान मस्त अशा पद्धतीनं ही डाळ आपण घोटून घेतल्यासारखं, वरण कसं घोटून घेतो तशा पद्धतीनं ही एकाच डायरेक्शननी अशा पद्धतीनं फिरवून घ्यायची। वाटून घेतलेली डाळ चांगली 5 ते 7 मिनिट मी व्यवस्थित अशी फेटून घेतलेली आहे। तर आता आपल्याला याच्यामध्ये काही पदार्थ ऍड करायचे, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं, आपले जे वडे आहेत ते तेलामध्ये गेल्यानंतर फुटू नयेत याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट जी आहे किंवा एक पदार्थ जो आहे तो आवर्जून ऍड करायचा आहे, तो म्हणजे खोबऱ्याचे काप। आणि हे जे काप आहेत ते एकदम बारीक आणि पातळसर असे आपल्याला चिरून घ्यायचे, जेणेकरून खाताना असा खूप मोठा तुकडा सुद्धा आपल्या दाताखाली आला नाही पाहिजे। खोबरं जे आहे ते याच्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, आपला जो वडा आहे तो तेलामध्ये गेल्यानंतर फुटत नाही। तर सगळ्यात अगोदर इथं मी खोबरं टाकून घेते। 1 किलो डाळीसाठी इथं मी पाव वाटी एकदम बारीक असं चिरून घेतलेलं हे खोबरं घेतलेलं, अर्धा चमचा जिरं, कढीपत्ता घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता मी बारीक असा चिरून घेतलेला आहे, खूप सारी कोथिंबीर आणि आता चवीनुसार मीठ ऍड करायचंय। उडदाची डाळ खूप जास्त चिकटसर असते आणि आपल्या हाताला लागल्यानंतर ती पटकन निघत नाही, तर त्याच्यामुळे ज्या वेळेस आपण या पिठामध्ये हात घालणार असेल त्यावेळेस एक वाटीच ठेवायची इथं अशी पाण्याने भरलेली आणि त्याच्यामध्ये हात बुडवायचा आणि मग नंतर या डाळीमध्ये घालायचा, जेणेकरून अशी जास्त आपल्या हाताला ती चिटकत नाही।
आता हे सगळं आपण व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय. वड्यांसाठीचं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण याचे वडे करायला घेऊयात. कढईमध्ये आपण तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. आता आपण इथे दुसरीकडे वडे करायला घेऊयात. जसं की मी मगाशी म्हटलं, प्रत्येक वेळेस आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपण हातावरती हे वडे करून घेणार आहोत. आपलं पीठ जर छान घट्टसर असेल तर वडा तयार होण्यासाठी काही खूप जास्त आपल्याला अट्टहास करावा लागत नाही. आता मी परत या बोटाला थोडंसं पाणी लावून घेतलंय आणि आता हा वडा आपण तेलामध्ये सोडून घेऊयात. अगदी अलगदपणे वडा सोडायचा आहे. तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मीडियम गरम आहे. खूप जास्तही कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर वरच्या बाजूने तो करपेल, आतनं कच्चा राहील. तर मीडियम अशा पद्धतीचं आपलं तेल गरम झालेलं आहे. हातासारखा मी लगेच आणखीन एक वडा करून घेते. पहिल्या घाण्याला काय होतं, तेल जे आहे त्याचं टेम्परेचर आपल्याला पाहावं लागतं की कशा पद्धतीचं आहे. तर त्याच्यामुळे खूप जास्त वडे पहिल्या घाण्याला सोडायचे नाही. एक तेलाचा आपल्याला अंदाज येईपर्यंत. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये जर कुठली एखादी स्टेप थोडीशी कठीण असेल तर ती म्हणजे ही डाळ वाटून घेणं. कारण की याला आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो आणि ही डाळ वाटून घ्यावी लागते. तर त्यावेळेस मग काय होतं, आपल्या मिक्सरला थोडासा लोड आल्यासारखा होतो किंवा ती व्यवस्थित असं बारीक होत नाही आणि आपल्याला थोडासा त्रास सहन करावाच लागतो नाही म्हटलं तरी. पण अशा वेळेस काय करायचं, थोडेसे पेशन्स ठेवायचे. थोडी थोडी डाळ घ्यायची, अगदी एक 2 ते 3 चमचे पाणी ऍड करायचं आणि ती डाळ बारीक करून घ्यायची. पण जर तुमची डाळ पातळ झालीच तर अशा वेळेस तुम्ही काय करायचंय, साधारण आता तुमची डाळ किंवा तुमचं हे जे पीठ आहे ते किती पातळ झाले त्या हिशोबानं तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा बारीक रवा ऍड करायचा आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित अशी ऍडजस्ट होते. रवा टाकल्यानंतर एक 5 मिनिट तुम्ही ते रेस्ट करण्यासाठी ठेवू शकता. रव्याला खूप जास्त वेळ लागत नाही भिजण्यासाठी आणि आपले वडे देखील व्यवस्थित असे साधले जातात. बोलत असताना इथे तुम्ही बघू शकता, ज्या वेळेस आपण वडे तेलामध्ये सोडलेले होते ते खाली बुडाला तळाला जाऊन बसलेले होते आणि ते व्यवस्थित असे वरच्या बाजूने थोडेसे वाफरले गेले, तळले गेले की ते अपसूकपणे वरती येतात आणि त्याच वेळेस मग आपल्याला त्याला हात लावायचा आहे आणि ते पलटी करून घ्यायचे. आता लो फ्लेम वरती आपल्याला छान मस्त असे हे वडे तळून घ्यायचे. वडे तळत असताना कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही. जर तुम्ही खूप घाई गडबड केली तर वरच्या बाजूने त्याला पटकन कलर येईल आणि आतमध्ये चिकटसर राहतील, कच्चे राहतील. आपली उडीद वड्यांची ही पहिली बॅच आहे ती मस्त अशी तळून तयार झालेली आहे. साधारण एक 5 ते 6 मिनिट एकदम लो फ्लेम वरती मी व्यवस्थित असं हे तळून घेतलेलं आहे. खमंग असा याला कलर आलेला आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. आता एवढ्या वेळ आपलं जे तेल आहे त्याचं टेम्परेचर कमी झालेले, तर त्याच्यामुळे आता मी गॅसचा फ्लेम मीडियम करतेय. म्हणजे आपले जे वडे आहेत ते करेपर्यंत तेल परत एकदा थोडंसं गरम होईल. हाताला पाणी लावून घ्यायचंय आणि सेम मगाच्याच प्रमाणे वडे करून घ्यायचे. कढईमध्ये आता आपण आपली तिसरी बॅच तळतोय आणि आता या बॅचची साईज तुम्ही बघू शकता. तर मी थोडंसं जास्त पीठ घेतलेलं आहे, थोडासा याचा मोठा आकार केलेला आहे. पण मी सुरुवातीला थोडेसे बारीक किंवा पातळ का दाखवले, कारण की काय होतं, उडदाचे वडे आपण जेवढं जास्त पीठ घेऊ, जेवढा जास्त तो वडा करू, तेवढा जास्त वेळ त्याला तळण्यासाठी द्यावा लागतो. आणि शक्यतो काय होतं, अशा पद्धतीचे पदार्थ ज्यावेळेस आपल्या किचनमध्ये तयार होतात ना, त्याचा सुगंध सगळीकडे दरवळतो आणि घरातल्या माणसांना चैन पडत नाही. झालं की नाही, झालं की नाही, झालं की नाही, अशा गोष्टी सगळ्या सुरू होतात. तर त्याच्यामुळे आता साईज मॅटर करत नाही, चव तीच राहते. आता जरी मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं तुमचं जर पीठ थोडंसं पातळ झालं तर तुम्ही डायरेक्ट याची भजी सोडली तरीही त्याची चव बिघडत नाही. फक्त आपल्याला काय वाटतं की बाबा हॉटेल सारखा थोडासा फील यावा, आपल्याला असं वाटावं की आपण एखाद्या साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जाऊन हे सगळे पदार्थ खातोय. तर त्याच्यासाठीचा हा सगळा अट्टहास आहे. तर तुम्ही कसल्याही पद्धतीने म्हणजे कुठल्याही पद्धतीने हे ट्राय करू शकता. फक्त ज्या पद्धतीने हे पीठ आपण तयार केले फक्त ती पद्धत तुम्ही वापरा. बाकी तळण्याचं किंवा वडे सोडण्याचं काही कंपल्शन नाहीये. तर इथं परफेक्ट असे हे आपले मेदू वडे तयार झालेले आहेत. आपले एक सबस्क्रायबर आहेत संध्या बिबवे, यांनी रिक्वेस्ट केली होती की ताई एखादा नाश्त्याचा प्रकार आमच्या बरोबर शेअर करा. तर स्पेशली ही रेसिपी त्यांच्यासाठी आणि त्यांच्याबरोबरच तुमच्या सगळ्यांसाठी.
अर्धा किलो उडदाच्या डाळीमध्ये साधारण आपले 35 ते 40 वडे तयार होतात. आता हे वडे आतनं कसे झालेले आहेत, क्रंची झालेले आहेत की नाही हे मी तुम्हाला दाखवते. मेदवड्याची विशेषताच तीच असते की वरच्या बाजूने ते छान कुरकुरीत अशा पद्धतीचे झाले पाहिजेत. तुम्ही इथं बघू शकता याचा मस्त असा क्रंच तयार झालेला आहे. आणि आता आपण हा तोडून देखील पाहूयात की आतनं तो कशा पद्धतीचा झालेला आहे. छान मस्त स्पंजी किंवा आपण कसं म्हणतो कापसासारखा अगदी सेम तशाच पद्धतीचा झालेला आहे. कुठेही हा वडा कच्चा राहिलेला नाहीये, कारण की आपण खूप सगळे पेशन्स घेऊन हे तळलेले. अशाच आणखी कोणत्या परफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसिपीज तुम्हाला माझ्याकडून पाहायला आवडतील ते मला कमेंट करून सांगा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.